स्माइल आफ्टरनून डे 2 च्या आजच्या या सेशनमध्ये मी डॉक्टर मंजुषा तांडेकर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. आर यू एक्साइटेड? कलर आज मी तुम्हाला असं काहीतरी देणार आहे ज्याच्यात रोजचं रोज आपण कसं डिलिटेशन करणार आहे आणि रोजच्या जीवनाला आनंदी करणार आहे. तर रेडी आहात? एक्साइटेड आहात की जीवनाला कशा पद्धतीने रिसेट करायचं आहे? बघा, फक्त मला ऐकल्याने फरक पडणार नाही. ऍक्शन फॉलो करावं लागेल तरच रिझल्ट येणार आहे. तर काल आणि आज मध्ये कोणी कोणी काल जे काही मी टिप्स सांगितलं की आज सबेरे उठके थँक्यू सो मच गॉड, आजचा दिवस तू सुंदर मला दिलेला आहे, असं कोणी कोणी म्हटलंय? कोणी टास्क कंप्लीट केला सांगा बरं. आजच्या या दिवसासाठी टास्क कोणी सकाळी सकाळी उठून थँक्यू कोणी म्हटलं? कारण आज त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागलेला नाही. आज आपण जागा झालो, आपल्या फॅमिलीतले लोक जागे झाले. तो किस किस ने इसको सेलिब्रेट किया आज मॉर्निंग को? व्हेरी गुड व्हेरी गुड. मी टाईप केल्याने स्वतःच्या पाठीवर असे हात ठोकताय, पाठीवर हात ठोकतायचा आणि म्हणायचं की यस, वी कॅन रेडी टू चेंज युअर लाईफ इन पॉझिटिव्हिटी. कारण एकदा ईश्वराला रोज थँक्यू म्हणायचं आहे, कारण आपण भाग्यशाली आहोत. त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागलेला नाही. त्यासाठी आपण भाग्यशाली आहोत आणि त्याच्यासाठी ईश्वराला आपल्याला डेली थँक्यू म्हणणं गरजेचं आहे. तरच आपण आपल्या एनर्जीजला पॉझिटिव्हपणे हाताळू शकू आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये खूप सुंदर असा आपल्याला जाणवणार आहे. ओके. सो आज आपण पुढच्या सत्राला आपण समजून घेणार आहे. काल आपण अफर्मेशन समजून घेतल्या की कशा पद्धतीने काम करतात मेडिटेशन. सो आज आपको क्या करना है? तर आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, ते नेमकं काय करतं ते आपण समजून घेऊ. लेट मी शेअर द स्क्रीन फर्स्ट. ओके. सो आपल्या सबकॉन्शियस माइंडची एक खासियत आहे. कोणती खासियत आहे माहितीये का? इथे याचं प्रोग्रामिंग होतं. आता जर रोज रात्री तुम्ही लहानपणी मुलाला सांगितलं की बाळा अंधारात जाऊ नको, अंधारात एक बुवा येतो, असं जर लहान बाळाला तुम्ही सांगितलं, तर मोठं झाल्यावरही त्याला अंधाराची भीती वाटू शकते. कारण त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये किंवा लहानपणी तुम्ही मुलांना म्हटलं की हे करू नको, ते करू नको, हे केल्याने असं ऍज इट इज आपल्या लहानपणाचे काही विचार आजही आपण कॅरी केलेले आहेत. येस ऑर नो? केले आहेत की कॅरी? लहानपणाचे आजही विचार कॅरी केलेले आहेत. तर आता जे काही तुमचं प्रोग्रामिंग झालेलं आहे, मे बी वो गलत आहे. कुछ प्रोग्रामिंग जे आपल्याला चेंज रिसेट करायची गरज आहे. बरोबर की नाही? जसं एखाद्याला माझी तब्येतच नेहमी बिघडते असं वाटत असेल, एखाद्याला वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये अमुक एक प्रॉब्लेम आहे. सो त्या प्रॉब्लेमवर फोकस केल्यामुळे आपल्या प्रत्येक विचाराचा सायंटिफिकली एक जे ब्लू कलरचे लाईन्स दिसतात आहे ना, दीज आर ऑल ओव्हर न्यूरो पाथवेज. तर याला जेव्हा तुम्ही एकच गोष्ट रोज 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 सांगता, जसं एखादा भीतीची गोष्ट सांगत असेल, मुझे डर लगता है, एखादा व्यक्ती सांगत असेल की मला हे जमत नाही किंवा मला याचा प्रॉब्लेम आहे, तर अशा प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम तुमच्या जो सबकॉन्शियस माइंड आहे त्याच्यावर होत असतो. तर त्याचं जर का तुम्हाला रिप्रोग्रामिंग करायचं आहे, तर जसं आता मी ही स्लाइड दाखवते, का बरं दाखवते? माझ्या कम्प्युटरमध्ये मी माझ्या लॅपटॉपमध्ये ही स्लाइड सेव्ह केली म्हणून तुम्हाला दाखवू शकते. क्लिअर ऑर नॉट? त्याच पद्धतीने तुमच्या जीवनाचं प्रोग्रामिंग कुठेतरी तुम्ही स्टोअर केलेलं आहे. तेच प्रॅक्टिकली आज एक्सपिरियन्स करतात आहे. अगर प्रोग्रामिंग चेंज करोगे तोही जे तुम्हाला पाहिजे तिथे इन्सर्ट करावं लागेल. सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य या 5 गोष्टी पाहिजे. आणि त्रिवेणी जी आपली रेखी आहे, त्रिवेणी स्वराज्य रेखी, यात आपण 3 फील्डवरच काम करतो. नात्यांमध्ये प्रेम, खिशामध्ये पैसा आणि शरीरामध्ये आरोग्य आपल्या आणि आपल्या फॅमिलीचे. एवढ्याच गोष्टीचा आपला उद्देश आहे आणि त्याचं रिप्रोग्रामिंग करण्यासाठी 21 दिवस लागतात. किती लोक आहे? मला तुमच्या जीवनातल्या त्या 21 दिवसाच्या ट्रान्सफॉर्मेशन साठी अलाउ करतात आहे. 21 दिवस एका नवीन यात्रेवर आपण जाणार आहे. 10 दिवसात मी पूर्ण एक प्लॅटफॉर्म रेडी करून देणार आहे. आगे की जर्नी आप खुद तय कर सकते हो या फिर मेरे गाइडेंस में भी तय तय करोगे. ये दोनों ऑप्शन आपके लिए ओपन रहने वाले हैं. तो कोण कोण रेडी आहे? आता सध्या विचार करा की आपण स्वतःही करणार आहोत. सो 21 दिन के लिए रेडी टाईप करणार, कारण त्याच्या पुढचे मुद्दे इथून पुढे आपल्याला घ्यायचे आहेत. सो रेडी? पटापट चॅट बॉक्स मध्ये यस आई एम रेडी टाइप करा. रेडी की बौछार होनी चाहिए. यू हॅव टू टाइप जस्ट आय एम रेडी. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. क्योंकि बघा आता सध्या 369 पीपल आर प्रेझेंट हिअर, 370 पीपल प्रेझेंट आहेत आणि तुम्हाला पूर्णपणे या
वर्कशॉपला जर सक्सेसफुल लाईफ घ्यायचं असेल, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इतके रेडी येतात आहे की मी स्क्रीन एकदम फास्ट मध्ये स्क्रोल होत आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर ऍक्शन टेकर, कारण तुमच्या आणि माझ्या संवादाचं एकच माध्यम आहे आणि ते म्हणजे सध्या हा चॅटबॉक्स. ओके, सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जेवढ्याही लोकांनी रेडी टाईप केलं सर्वांचं आभार. अभी आपको एक ऍक्टिव्हिटी करणी आहे. मी वही पेन घेऊन बसायला सांगितलं होतं. चलिए, आज तुमच्या जबाबदाऱ्यांचा क्रम लावायचा आहे. चला लिहून काढा. तुमच्यावर असलेल्या 10 जबाबदाऱ्या लिहून काढा पटापट. कागद पेन घ्या आणि जबाबदाऱ्या लिहा. ही ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. फास्ट, पटापट. ही ऍक्टिव्हिटी अत्यंत महत्वाची आणि प्रत्येकाने आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. चला लवकर. चला फास्ट. आपल्या जबाबदाऱ्यांचा क्रम लावायचा आहे की तुमच्यावर आज ज्या ज्या जबाबदाऱ्या आहे. मे बी कुणाला घर बांधायचं असेल, कुणाला, कृपया स्क्रीनवर लिहू नका जे लोक स्क्रीनवर लिहित आहे. मे बी कुणाला घर बांधायचं असेल, कुणाला अजून काही पॉझिटिव्ह एनर्जी हे करायची असेल, तर कुणीही 1 मिनिट. काही आपले मदतगार लोक आहे जे आपल्याला थोडासा त्रास देतात आहे स्क्रीनवर. मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करते आणि परत एकदा स्क्रीन शेअर करते आहे. सो आय रिक्वेस्ट की जर क्लास सिरियसली करायचा असेल तर कुणीही स्क्रीनवर लिहू नये. तर बघा, प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही जबाबदाऱ्या असतात. काही लोकांना मुलांचं शिक्षण कंप्लीट करायचं आहे, काही लोकांना घर बांधायचं आहे, काही लोकांना मुलांचे लग्न करायचे आहे, काही लोकांना गाडी घ्यायची आहे. तर असे ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, तुम्हाला ज्याही तुमच्या जबाबदाऱ्या वाटत असेल, ती प्रत्येक जबाबदारी आज आपल्याला आपल्या कार्याची लिहून काढायची आहे. कारण जेव्हा जबाबदाऱ्या लिहाल तेव्हा त्याला कसं सोल्युशन मध्ये बदलायचं ते पण आपण बघणार आहोत. तर तुमच्या जीवनामध्ये असलेली प्रत्येक जबाबदारी तुम्हाला लिहून काढायची आहे. जस्ट राईट डाऊन फास्ट. लिहाल तरच तुम्हाला उत्तम रिझल्ट येणार आहे. तो जल्दी जल्दी लिखो. फास्ट. लिहून झालं असेल तर हँडरेज करा. जर तुमच्या जबाबदाऱ्या लिहून झाल्या तर रेझर हँड. एक पहिल्या काही जबाबदाऱ्या ज्यांच्या लिहून झालेल्या आहेत त्यांनी हँडरेज करायचं आहे. ओके, गुड. देवांश नावाने जॉईन झालेल्या मॅडम अनम्यूट करा आणि सांगा तुम्ही काय जबाबदाऱ्या लिहिलेल्या आहेत. काही मी दिले घराची जबाबदारी, घर सांभाळायचंय. दुकान, माझं दुकान आहे ऍक्च्युली मेडिकल शॉप, तर ते सांभाळायचंय. मुलाला सांभाळायचंय. घरच्यांची सगळ्यांची काळजी घ्यायची. नवीन घर घ्यायचंय. बिझनेस नवीन ग्रो करायचा आहे. नवीन नवीन ऍक्टिव्हिटी शिकायच्या आहेत. ओके, थँक्यू. थोडा वेळ माईक ऑन कर ठेवा. मी तुम्हाला 2 मिनिटात अजून एक प्रश्न विचारणार आहे. सारिका कुलकर्णी मॅडम, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या सांगायचं आहे. घर सांभाळायचं आहे, मुलांची शिक्षण आणि लग्न करायचे आहेत. परत नवऱ्याला प्रत्येक कामात साथ द्यायची आहे. गुड, वयस्कर सासू सासरे आहेत, त्यांची काळजी घ्यायची आहे. व्हेरी गुड. आणि ह्या सगळ्याबरोबरच आरोग्य चांगलं ठेवायचं आहे. ओके, थँक्यू. काय साधना मॅडम बोला. साधना मॅडम माईक ऑन करा. माईक ऑन ठेवा. तुम्ही दोघी तिघींनी माईक ऑन ठेवायचं. तोपर्यंत शीतल नवले मॅडम. शीतल नवले. हॅलो, हा बोला शीतल मॅडम. येतोय आवाज? येतोय येतोय, बोला पटकन. हा, हा. मला माझं घर आवाज आवाज ब्रेक होतोय शीतल. मुलांचं लग्न करायचंय आणि आरोग्य पूर्ण जपायचंय. ओके करायचंय मुलांचं आरोग्य, माझं आरोग्य सांभाळायचंय आणि मुलाचं लग्न करायचंय. ओके, चला थँक्यू. आता जे आपण जबाबदाऱ्या ऐकल्या, तर या जबाबदाऱ्यांमध्ये सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घेतलं का गोष्ट, ज्यांनी स्वतःचं आरोग्य हा शब्द वापरला तो पण शेवटच्या क्रमावर होता. होता की नव्हता देवांश या नावाने जॉईन झालेला मॅडम? तुमच्या लिस्टमध्ये तर तुम्हीच नव्हत्या.
तुमची लिस्ट मध्ये जे काही लिहिलं त्याच्यात तुम्ही एका तरी ठिकाणी होते का? मी काल नव्हती. सांगितल्याप्रमाणे तुमचं जे जीवन आहे वर्तमानात आहे. तुम्हाला मला या जगातल्या कुठल्याही व्यक्तीला जर आता काही झालं तर आपल्याच कुटुंबातले आपल्या जवळचे व्यक्ती 4-5 तासात पोहोचून मोकळे होतात. रियालिटी ऑफ द लाईफ सबने एक्सेप्ट करणे, बरोबर की नाही? मग आता ही जर आपल्या हो. जीवनाची सत्य परिस्थिती आहे, अशी सत्य परिस्थिती असताना आपण जर स्वतःला महत्व देत नाही आणि आपल्या जीवनाच्या लिस्टमध्ये आपण शेवटच्या क्रमांकावर आहोत, मग आपलं जीवन कुठे आहे? सांगा मॅडम. एक लक्षात घ्या, तुमच्यासाठी जीवन कुठे आहे? आजपर्यंत माझ्या मैत्रिणींनो, माझ्या बंधूंनो, सकाळपासून रात्रीपर्यंत कुटुंबाचा विचार करतो, तो करायलाही पाहिजे, कारण ती आपली जबाबदारी आहे. एक आपल्या फॅमिलीला उत्तम घर, उत्तम आरोग्य देणं, उत्तम सगळ्या त्यांच्या साठी सर्व काही करणं. पण एक लक्षात घ्या, या सगळ्या प्रवासात आपण एकच विसरून जातो, ते म्हणजे हा देह म्हणजे आपल्यासाठी एक मंदिर आहे. आणि या देहामध्ये आरोग्य काय काय पाहिजे? सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. याच्यासाठी आपण 24 तासातला किती वेळ काढतो सांगा बरं मॅडम? नाही काढला जात. आ? नाही काढला जात मॅडम. यासाठी आपल्याकडून 0 वेळ काढला जातो. मग विचार करा की आपल्यासाठी, काल सांगितल्याप्रमाणे आपल्यासाठी आपलं असणं केव्हापर्यंत आहे? जेव्हापर्यंत या देहामध्ये प्राण आहे. आणि एकदा का या देहातनं प्राण गेला तर भिंतीतल्या एखाद्या कोपऱ्यात एखाद्या फोटो, त्याच्यावर लागलेला आर्टिफिशियल हार याच्यापेक्षा आपलं अस्तित्व राहणार नाहीये. मग आता हे जे जीवन आपल्याला जगायचंय ते कसं जगायचंय? आनंदी समाधान सांगा सारिका मॅडम, कसं जगायचंय? आनंदी समाधानी मग आता स्वतःला त्याच्यासाठी खरोखर आपले प्रयत्न होतात आहे का? नाही आणि ते प्रयत्न म्हणावे एवढे आपण होते. अपेक्षा करतो की दुसऱ्या कोणीतरी पूर्ण केले पाहिजे. लक्षात घ्या की जोपर्यंत तुम्ही स्वतःला वेळ देणार नाही, स्वतःला प्रेम करणार नाही, तोपर्यंत आपण काहीच नाही. आणि का बरं करायचं हे प्रेम सारिका मॅडम, देवांश नावाने जॉईन झालेल्या मॅडम? याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की हा देह एकदाच भेटलेला आहे. पुढचा जन्म वगैरे असेल नसेल तो वेगळा प्रश्न आहे, पण आपल्यासाठी सध्याचं वर्तमानातलं सुख आपण या देहाच्या माध्यमातून उपभोगू शकतो. आणि म्हणून हा देह आरोग्य संपन्न ठेवणं हे पहिलं प्रत्येक व्यक्तीचं कार्य आहे. पण आपण काय करतो? तुम्ही जर आनंदी असाल, तुम्ही आरोग्य संपन्न असाल सारिका मॅडम, तर घरातल्या येणाऱ्या संकटांना किंवा प्रत्येक जबाबदारीला आपण सांभाळू शकू की नाही सांभाळू शकू? सांभाळू शकतो. मग आजपासून आरोग्य 439 लोक मला प्रॉमिस करतात का की ते त्यांच्या जीवनामध्ये रोजचा 1 तास स्वतःसाठी देणार, स्वतःच्या आरोग्यासाठी देणार? किती लोक प्रॉमिस करतात आहे? कारण आप हो, तुम्ही स्वस्त आहात तर तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या का? याचं कारण सांगते, एका घरातली एक महिला एक दिवस आजारी पडू द्या, पूर्ण घर अस्तव्यस्त होतं. आणि एखाद्या घरातला कर्ता पुरुष 1 महिना जागेवर असला तर त्या घराचं पूर्ण आर्थिक डामाडोल होतं. आणि जर या दोन्ही गोष्टी नाही पाहिजे तर घरामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वास्थ्य हे पहिलं कर्तव्य आहे. आणि प्रत्येकाचं पहिलं कर्तव्य की मी माझ्या स्वास्थ्यासाठी, मी माझ्या आनंदासाठी दररोज 1 तास देणार आहे. सारी दुनिया इधर हो जाए. कारण तुमचं असणं तुमच्या कुटुंबासाठी किती महत्वाचं आहे. डोळे बंद करून 1 मिनिट विचार करा की जर आपल्याला काही झालं, आपण आपल्या आरोग्याची काळजी नाही घेतली, आपल्याला काही झालं तर आपल्या कुटुंबाचं कसं होईल? तुमचं असणं तुमच्या कुटुंबासाठी किती महत्वाचं आहे. आणि तुमच्या असण्यासाठी तुमचं स्वतःवर प्रेम करणं, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं किती महत्वाची आहे. लक्षात आलं? आजचा मुद्दा सगळ्यात पहिले आय लव्ह माय सेल्फ. आज विचार करा, हजारो करोडो लोक असे आहेत की ज्यांना डोळ्यात पण बघता येत नाही, कान आहे पण ऐकता येत नाही, हात पाय काम करत नाही. आपण चपलेसाठी रडतो. असे अनेक पाय आहे ज्यांना चप्पल घालण्यासाठी पूर्ण पायच नाही आहे. मग ईश्वराने आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे, मग आपण कुठे थांबलेलो आहे? कुठे अडलेलो आहे? जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या सुंदर आयुष्याला आपण स्वप्रेमाने जिंकू शकतो. तर नक्कीच आपण स्वतःवर प्रेम करून आजचा पहिला टास्क आहे डे 2 चा. पहिला आय लव्ह माय सेल्फ. आजपासून मी स्वतःची, माझ्या आरोग्याची काळजी घेणार.
कारण मी आनंदी, मी आरोग्य संपन्न असेल तर मी माझ्या कुटुंबाला आनंदी ठेवू शकणार. आपल्याला कसं बनायचं आहे 10 दिवसात? आपलं असणं म्हणजे गुलाबाचे काटे असले पाहिजे की गुलाबाचं फुल असलं पाहिजे? चॉईस आपली आहे. आणि आपल्याला आजपासनं गुलाबाचा स्पर्श बनायचा आहे. आपलं असणं गुलाब बनायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. व्हेरी गुड. एक छोटासा प्रयोग आपण तुमच्यासाठी करणार आहोत आणि त्या प्रयोगात तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये किती ताकद असते ते आपण सिद्ध करू. सो सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. यू हॅव द मॅजिकल पॉवर. जर तुम्ही म्हटलं ना मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, ते कसं घडू शकतं त्याचं एक प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवते. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ आणि कल्पना करा येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी काढून टाकतोय. आता बघा, तुमच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल आहे, अगदी तुमच्या आवडीच्या रंगाचं. तुम्हाला आवडतं ना, अगदी तेच फूल तुमच्या हातात आहे, अगदी तुम्हाला आवडणाऱ्या आकाराचं. मे बी ते कळी स्वरूपात असेल, पूर्ण उमललेलं असेल, अर्ध उमललेलं असेल. अगदी तुम्हाला आवडतं ना तेच फूल आता तुमच्या हातात आहे. कोणीतरी खूप प्रेमाने तुमच्या हातात ठेवलेलं ते फूल आहे. अगदी कोणीतरी खूप प्रेमाने तुमच्या हातात ठेवलेलं ते फूल आहे. आणि आता तुम्ही त्या फुलाला अलगद जवळ घेतलाय आणि त्याचा एक सुंदर सुगंध तुम्हाला प्रसन्न करतोय. त्या फुलाचा एक सुंदर सुगंध तुम्हाला प्रसन्न करतोय आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल त्या फुलामुळे आलेला आहे. एक सुंदर स्माईल तुमच्या चेहऱ्यावर आलेला आहे आणि याच स्माईल सोबत डोळे उघडायचे आहेत. बघा किती लोकांना पटकन चॅट बॉक्स सांगा, रंग दिसला, फूल जाणवलं, किती लोकांना जाणवलं? वर्षा पवार मॅडम, काय जाणवलं? अनम्यूट करा बरं पटकन. काय जाणवलं? नमस्ते मॅडम. नमस्कार. मी आज 2 दिवस क्लास जॉईन करायचं राहून गेलं होतं माझं. आज केलाय मी जॉईन आणि आज मला खूप चांगला अनुभव आला. तुम्ही जेव्हा सांगितलं की एक फूल आहे, तर मला तो गुलाबी रंगाचं फूल दिसलं. ग्रेट. म्हणजे आता बघा, जर इथे फुल उपस्थित नाही आहे, एक अजून आपण भावना मॅडम जाणवलं का फुल सांगा, मग मी उत्तर देते तुम्हाला. हो मॅम, मला छान येलो कलरचा गुलाब दिसला ओके, आणि माझे गुरु आहेत ते मला देत आहे असं दिसलं. व्हेरी गुड. आता बघा, इथे ना कुणाचं फूल होतं, तर इकडे चॅटबॉक्स मध्ये पण खूप सुंदर त्या फुलं आणि पॉझिटिव्ह माइंड या सगळ्या गोष्टी जाणवल्या. तर जे फूल अस्तित्वात नव्हतं ते जर तुम्ही व्हिज्युअलायझेशनने क्रिएट करू शकता, मग रोज रोज सकारात्मक व्हिज्युअलायझेशन केलं, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, मी माझ्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण आनंदी जीवन जगत आहे, हे पॉसिबल होईल की नाही? मग उत्तर काय येस मॅम. आहे? सोच Yes. बदलना पडेगा, ऍक्शन बदलनी पडेंगे. आणि रेकी या ऊर्जेसोबत जेव्हा आपण या गोष्टी करतो तेव्हा जीवनामध्ये खूप सुंदर सकारात्मकता जाणवते. थँक्यू भावना मॅडम. पुढे जाऊया आपण. सो लेट मी शेअर द स्क्रीन. आता एक लक्षात घ्या, जसं मी इथे म्हटलं की कसंही जगलात तरी आपण जेव्हा पूर्ण फॅमिलीसाठी अनेक जबाबदाऱ्या घेतो आणि आपल्याच लिस्टमध्ये आपण नसतो, तेव्हा खरोखर विचार करा की आता तुम्हाला काय फील झालं, रे अपने लिस्ट में अपन नाहीये. तर आता आपल्याला एक लक्षात घ्या, आपण जीवन कसं जगतो, तर जगाला खुश करण्यासाठी सगळी जबाबदार माझी आहे. पाहुणे आले ते खुश झाले पाहिजे, मुलांसाठी सगळं केलं पाहिजे, हस्बंडसाठी सगळं केलं पाहिजे, वाईफसाठी सगळं केलं पाहिजे. प्रत्येकासाठी काहीतरी, प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता आपण थकून जातो, लोकांचा विचार करतो. एक लक्षात घ्या, अरे दोस्तो, सबसे पहिले खुद की खुशी खुद पे सेहत पे ध्यान दो. कारण तुम्ही जेव्हा 100% आनंदी असता, खुश असता, समाधानी असता, आरोग्य संपन्न असता, तर तुम्ही आत्ताच्या पेक्षा तुमच्या जबाबदाऱ्या अधिक चांगल्या पद्धतीने निभवू शकता. म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला
आजपासून पहिल्या क्रमांकावर स्वतःला ठेवायचं आहे, कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुम्ही घरच्या सगळ्या लोकांना आनंदी ठेवाल, नाही तर मग सगळ्यांवर चिडचिड 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 होते की नाही. आणि आता याच्यासाठी मी सुंदर उपाय सांगते आहे. तो उपाय या सगळ्या वर्तमानातनं जगण्यासाठी पहिले तर स्वतःच्या याच्यात आपल्याला ठेवायचा. पहिला उपाय काय? पहिल्या क्रमांकावर स्वतःला ठेवायचा आहे. मग त्याच्यात एक वेगळी फिलिंग येते. याचं कारण काय आहे की आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, ते एखाद्या प्रोग्रामिंग सारखं काम करतं. जसं इनपुट द्याल, जसं आता मी ही पीपीटी इथे सेव्ह केलेली आहे आणि जसं प्रेझेंट करते तसं तुम्हाला दिसतंय ती स्लाईड. त्याच पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये तुम्ही रोज रोज जर मी दुःखी आहे असं म्हणायला सुरुवात केलं तर दुःख अट्रॅक्ट कराल. पण त्याच्याऐवजी ब्रह्मांडाला रोज सांगितलं पाहिजे की या जगातला सर्वात आनंदी व्यक्ती मी आहे, सर्वात श्रीमंत व्यक्ती मी आहे. असे जेव्हा पण आपल्याला कधी जर मी इथे वर्षा पवार मॅडमला म्हटलं की वर्षा मॅडम अनम्यूट करा आणि सांगा की तुम्ही कधीतरी ईश्वराला म्हटलं का की मी 10 लाख रुपये महिना कमवत आहे? नाही मॅडम. मग जे म्हटलंच नाही, शेतकरी माझा आयडियल नेहमी सांगते की शेतकरी आहे. इथे शेतकऱ्याचं उदाहरण प्रोग्रामिंगच्या बाबतीत जर म्हणायचं असेल ना तर सगळ्यात बेस्ट आहे शेतकऱ्याचं उदाहरण. ते कसं? कारण प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे की गव्हाचं पीक काढण्यासाठी गव्हाचं बी लावावं लागते, आंबराई तयार करण्यासाठी आंब्याचीच बी लावावी लागते, कारल्याचा वेल काढण्यासाठी कारल्या लावावं लागते. बरोबर की नाही वर्षा मॅडम? बरोबर. आणि तो शेतकरी बरोबर ते बी लावतो, पण चुकून त्याच्या बाजूला दुसरे तण आले तर तो काय करतो? त्या तणांना उपटतो. पिकांना उपटतो का? नाही. दुसरे तण आले त्यांना उपटून काढतो. पण हो. म्हणजे शेतकऱ्या व्यतिरिक्तच आपण काय करतो? आपल्याला कशाचं पीक काढायचंय? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. म्हणजेच काय? नात्यांमध्ये प्रेम, खिशामध्ये पैसा, शरीरामध्ये आरोग्य. या त्रिवेणी स्वराज्य रेखीला निर्माण करायचं आपल्याला. हो. पण विचार काय करतो? आई ग माझं हे दुखत आहे, बरोबर. हे करायला माझ्याकडे पैसे नाहीये, यांच्यासाठी किती केलं तरी हे माझ्याकडे लक्ष देत नाही. होतं का वर्षभरात विचार? मग इथे काय होऊन राहिलं? पेरणी चुकीची होऊन राहिली. तर सगळ्यात पहिला नियम काय? आपल्याला पेरणी सरळ करावी लागेल. आता विचार हो. करा, रोज मी जेव्हा तुम्हाला औरा शिकवेल ना तेव्हा प्रॅक्टिकली या गोष्ट सिद्ध करेल की काय फरक पडतो औराचा आणि अफर्मेशनचा. आता रोज जर एखाद्याच्या औरामध्ये तुम्ही म्हटलं की हा व्यक्ती असा आहे असा असा आहे, तर तो तसाच बनतो, कारण युनिव्हर्स तुम्हाला तथास्तू म्हणत असतो. मग त्याऐवजी काय म्हणायचंय? माय हजबंड इज व्हेरी लवेबल, केअर करतात, लव्ह करतात आणि माझ्यावर ट्रस्ट करतात. लव्ह, केअर अँड रिस्पेक्ट टू मी. या पद्धतीचं जर तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलं, रोज रोज अफर्मेशन दिलं, चांगलं होईल. माझे मुलं नियमित आणि वेळेवर अभ्यास करतात, ते आज्ञाकारी विद्यार्थी आहेत, असं जर अफर्मेशन दिलं तर ज्यांची मुलं अभ्यास करणार आहेत त्यांना पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. आणि रोज सांगितलं की मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, तर तुम्ही तुमचं लाईफ कसं करताय? शरीराने स्वस्त, एन्जॉय करून मस्त, रिझल्ट जबरदस्त. कसं वाटेल वर्षा मॅडम? अफर्मेशन याच्यासाठी बदलावे लागतात, जो दृष्टिकोन ठेवता. आता काय होणार आहे याच्याने? आता आपण रेखीत आलो म्हणून का सगळं जग बदलणार आहे का? आपल्या आजूबाजूचे लोक बदलणार आहे का? आपण नाही. बदलू शकत नाही. जे देवानी आपल्या नातेसंबंधांमध्ये जे नातेवाईक दिलेले आहे ते आपल्या जवळ ऍज इट इज राहणार आहे. मग जीवनातला आनंद कायम कसा ठेवायचा त्याचं मी तुम्हाला गुपित सांगते. एक सिक्रेट सांगते. काय करायचंय? एक अदृश्य झोळी आपल्या जीवनात तयार करायची. एक अदृश्य झोळी. मी जेव्हा 8वी 9वी 10वीला ट्युशनला होते ना, तर आमच्या गणिताच्या सरांनी आम्हाला एक उपाय सांगितला होता. मी ट्युशनला जायची तेव्हा त्यांचं फर्स्ट फ्लोअरवर ट्युशन्स होत्या. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा पायऱ्या चढून येता ना, तर जेवढेही विचारांचं गाठोडं तुम्ही डोक्यात आणता, ते गाठोडं पहिल्या पायरीच्या खाली जे आपल्या त्यांच्याकडे जिन्याच्या खाली असं स्टोरेज प्लेस होता, तिथे टाकून यायचं. एक एक पायरी चढताना हाच विचार करायचा की मला गणितात चांगल्यात चांगले मार्क घेऊन पास व्हायचंय, मला गणितात हायएस्ट मार्क हव्या, असं म्हणून पायऱ्या चढायच्या. इथे येऊन 1 तास अभ्यास करायचा आणि अभ्यास करून जाताना इच्छा असेल तर गाठोडं उचलायचं. पण मी सजेशन करेल की गाठोडं उचलून घेऊन जायचं नाही, कारण तुम्ही अभ्यास चांगल्या डोक्यात आणलेला आहे. तर याच पद्धतीने सकाळपासनं रात्रीपर्यंत आपल्या जीवनात काहीतरी कळत नकळत नकारात्मक गोष्टी घडू शकतात वर्षा मॅडम, जिसपे हमारा कंट्रोल नाहीये. पण नाही. आपण काय करतो? त्या घडलेल्या नकारात्मक गोष्टींवर फोकस टाकतो की नाही टाकत? टाकतो. आणि मग डिस्टर्ब होतो. मग ती गोष्ट 10 वर्ष आधी पण होऊन जातात त्या गोष्टीला घडून 1 वर्ष होतं, 1 महिना, तरी इथे ती पकडून ठेवतो. बरोबर. मग ती डोक्यात पकडल्यामुळे त्रास कुणाला होऊन राहिलेला आहे? घडलेल्या घटनेला की तुम्हाला? स्वतःला होतो त्रास.
तुम्हाला होतं. मग याच्या बेस्ट काय आहे? जर आपल्याला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आरोग्य पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, दीर्घायुष्य पाहिजे, आजूबाजूला नकारात्मकतेचे तण अगर छोटे असतानाच उपटून फेकून दिले तर जीवनामध्ये त्याचा परिणाम होणार आहे का? नाही होणार. नाही होणार ना. म्हणून रोजच्या रोज अब ये आपने सालों का जमा करके रखा है, ते मी 5 लाख मेडिटेशन मध्ये उद्या काढून देणार आहे. उद्या मी तुमचं एवढं पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे की लहानपणापासून आतापर्यंतच्या ज्या काही नकारात्मक गोष्टी तुम्ही स्टोअर केलेल्या आहेत ते उनको हम कल काढणे वाले हैं. क्योंकि परवापासून आपण रेकी नावाची सकारात्मक ऊर्जा ग्रहण करणार आहे. तर जर अशाच माइंडसेटने आपण तिथे बसलो तर पॉसिबल आहे का? तर नाही. पहिले आपण क्लिन्झिंग करून टाकू. पास्ट लाईफचं जेवढंही तुमचं निगेटिव्हिटी आहे ते आपण उद्याच्या सेशनमध्ये डिलीट करणार आहोत. उसके लिए कल इसी समय रेडी होणार. ठीक आहे, 3 ते ओके. 4 मध्ये. आणि जर कालचं आणि आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर 3 मैत्रिणींना, 3 मित्रांना, 3 नातेवाईकांना पाठवा. त्याचा फायदा हा होणार आहे की अगर उनका वो पास्ट का भूल जाए ना तो ते तुम्हाला तथास्तु म्हणणार आहे. थँक्यू की तू सांगितलं म्हणून माझ्या जीवनात हा बदल घडला. एवढ्या दिवसाचं ओझं माझ्या डोक्यावरचं हलकं झालं. ओके, सो कल की लिंक आपको कितने लोगों को, कम से कम 3 लोगों को शेअर करनी है. कालचं तुम्ही एका लोकांना केलं असतं का, पण तुम्ही केलेलं नाहीये. ठीक आहे, तो जिन्होंने भी नहीं किया उनके लिए टास्क है. कारण मी जर 10 दिवस तुमच्यासाठी फ्रीमध्ये सेशन देणार आहे. जर तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही ऍक्च्युअली 3 लोकांना उद्याची लिंक, कितने लोग प्रॉमिस कर रहे हैं मुझे की कल की लिंक 3 लोगों को शेअर करूंगे. म्हणजे हीच लिंक आहे आपली. आजच त्यांना सांगा की बाबा पास्ट लाईफचं एक जबरदस्त मेडिटेशन होणार आहे, टोटली फ्री आहे. जर तुम्ही या मेडिटेशन मध्ये सहभाग घेऊन वर्षानुवर्षाचा डोक्यावर जो ताण तुम्ही ठेवलेला आहे त्या ताणापासून जर दूर व्हायचं असेल तर उद्याचं सेशन नक्की 3 ते 4 चा वेळ राखून ठेवा. लाईव्ह मध्ये प्रॅक्टिकली तुमच्या डोक्यातलं सगळं निघून जाईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर उद्याची लिंक 3 लोकांना पाठवा. पण तुम्ही वेळेत जॉईन करा, नाही तर तुम्ही उशिरा जॉईन कराल. आपली लिमिटेशन 1000ची आहे इकडे, ती संपली तर मी गॅरंटी घेणार नाही. म्हणून लिंक पाठवायची नाही असा प्रश्न नाहीये. लिंक पाठवा कारण तुम्हाला ते ब्लेसिंग पण भेटणार आहे. ओके, तर आता बघा एक झोळी आपल्याला तयार करायची ऑफिसमध्ये. आता काय होतं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की एक खूप सुंदर म्हणजे फॅमिली होती आणि 2 पती पत्नी आणि मुलं, असं सुंदर फॅमिली होती. रोज त्या घराचा नियम होता एकत्र बसून जेवण करणं. काय नियम होता? एकत्र बसून जेवण करणं हा नियम होता. खूप सुंदर फॅमिली, कधीच त्यांच्यामध्ये वाद नाही, काही नाही. सुंदर घर, एक छानशी गाडी आणि 2 मुलं, पती पत्नी, असं छान घर होतं आणि प्रेमाचं. पण एक दिवस काय झालं, ऑफिसमध्ये काहीतरी बिनसलं असेल, हसबंड घरी आले आणि पत्नीने नेहमीप्रमाणे हसबंडचे हातपाय धुवून झाल्यावर जेवायला वाढलं. पतीच्या डोक्यात ऑफिसचा ताण. जेवायला बसले त्या दिवशी नेमकी भाजी तिखट मीठ काय जास्ती झालं असेल, त्यांनी ताट सरकवलं रागाने आणि म्हटलं एवढी मूर्ख आहे का तुला, रोज इतके वर्ष झाले तू स्वयंपाक करता येत नाही. आता त्या दिवशी त्या बाईला जास्ती कामं झाली असतील बिचारीला. ती पण चिडली. दिवस रात्र तुमच्या घरासाठी मी खस्ता खात असते, मुलांना शाळेत न्या आणा, त्याच्यानंतर स्वयंपाक करा, त्यांचा अभ्यास घ्या, सगळ्या जबाबदाऱ्या मी एकटी पार पाडत असते. दोघांमध्ये वाद वाढला आणि काय झालं की क्षणातच त्या पतीने 2 मिनिटात पत्नीचा गळा पर्यंत हात पोचला. 2 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. भरल्या ताटावर एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. पत्नीचा जीव गेलेला होता आणि 2 मुलं अनाथ झाले होते. पती जेव्हा भानावर आला स्वतः पोलिसांना फोन करून स्वाधीन केलं, पण तोपर्यंत एक कुटुंब उद्ध्वस्त झालेलं होतं. मुलं अनाथ, पत्नी देवाघरी आणि पती जेलमध्ये, ही परिस्थिती निर्माण झाली होती. 2 मिनिटाच्या रागाने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. आणि हा राग मॅनेज करण्यासाठी मी सोप्पा उपाय तुम्हाला सांगते. आयुष्य आहे तर ते एकानंतर एक घटना घडणार आहे ज्याला आपण थांबवू शकत नाही. कोणीतरी थांबवू शकतं का आयुष्यात निर्माण होणाऱ्या घटनांना? तो घटनाक्रम चालू राहणार आहे. मग आपल्या हातात काय आहे? त्या घटनावर बघा, या जगामध्ये जे काही घडतं ना तर ते घटनांमुळे घडत नाही. ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. ह्या थांबवू शकत नाही. समोरच्या व्यक्तीची ऍक्शन काय होईल, एखाद्याने मला मूर्ख म्हटलं, गाढव म्हटलं, तो त्याचा मर्जी आहे, ते मी थांबवू शकत नाही. पण प्रॉब्लेम कुठे होते, जर मला एखाद्याने मूर्ख म्हटलं आणि मी असं म्हटलं मी रोज एवढ्या लोकांना शिकवते, हजारो लोकांना मी शिकवत असते आणि तुम्ही मला मूर्ख म्हणणारे कोण, हा शब्द जेव्हा माझ्या मुखातनं बाहेर पडेल तेव्हा मात्र मी तो मूर्ख हा शब्द ऍक्सेप्ट केला असं होईल. तर एक लक्षात घ्या, आपण या जगामध्ये ऍक्शन थांबवू शकत नाही, रिॲक्शन आपल्या हातात आहे. मग ती रिॲक्शन काय द्यायची? अशा समस्यांचा डेली एक नियम करायचा आहे. रात्री आपल्या सगळ्यात पहिला नियम मी सांगते की रात्री दिवसभरात जे काही घडलं ना ते एका कागदावर लिहून घ्या. वाईट गोष्टी जेवढे तुम्हाला आज दिवसभरात त्रास झाला
त्याला फाडायचं आणि त्याला जाळायचं. बघा उद्याच्या क्लासमध्ये जेव्हा आपण पास्ट लाईफ मेडिटेशन करू, जे लोक आज ही ऍक्टिव्हिटी करून उद्या क्लासला बसतील ना, तर उनको बहुत अच्छा रिझल्ट आने वाला. काय करायचंय, जेही तुमचं सफरिंग आहे वर्षानुवर्षाचं पडलेलं, आज लिहिताना कागद जास्ती भरेल, हळूहळू ती संख्या कमी होईल. तो जिंदगी में जितने भी तुमचे अपयश आहे, ज्या नकारात्मक गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये घडलेल्या अशा वाटतात, व्हॉट एव्हर निगेटिव्ह फिलिंग इज देअर, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर, टिअर दॅट पेपर आणि माचिसची गाडी लावून टाका. सोप्यातला सोपा उपाय डेली सफरिंगला रिलीज करण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी करायची आहे. किती लोक करून उद्या बसणार आहे क्लासला? चॅटबॉक्स में मी टाइप, कारण तुमचं आणि माझं कम्युनिकेशनचं एकच माध्यम आहे सध्या चॅटबॉक्स. कितने लोग इस ऍक्टिव्हिटी को करना है, लिहायचं आहे, फाडायचं आहे, जाळायचं आहे. छाया मॅडम तुमच्या ऐवजी कोणी मेसेज टाइप नाही करणार आहे. अगर आपको सच में बदलाव चाहिए तो हर एक को ऍक्शन, कारण हे ऍक्शन माझ्यासाठी नाही आहे, तुम्ही तुमच्या ब्रेन पर्यंत जेव्हा तो शब्द मी टाईप करता, कळत नकळत तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगताय की येस आय एम रेडी टू डू दिस. कारण आपलं जे काही पेरणी होते ती इथे होत आहे, आणि इथे जसं तुम्ही ऍक्शन, जेवढे लोक मी टाईप करून राहिले, रेडी टाईप करत आहे, दे आर टेकिंग द ऍक्शन फॉर देअर ब्रेन. आणि रात्री झोपताना त्यांचं ब्रेन त्यांना बरोबर आठवण करून देईल, अरे तू त्या मॅडमच्या क्लासमध्ये प्रॉमिस केलं होतं बरं की सगळे सफरिंग लिहिणार आहे, फाडणार आहे, जाळणार आहे. ओके, तर हा एक आयडिया आपल्याला रोज करायचा आहे. आणि जी जागा आता आपण काढून रिकामी केली, तुम्ही सगळं सफरिंग लिहिलं, फाडलं, झाडलं, त्याच्यानंतर काय करायचंय, तर तुम्हाला एक लिस्ट लिहायची आहे. त्याच्यात लिहायचं आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, माझ्याकडे आलिशान बंगला आणि कार आहे, माझ्या कुटुंबातील माझ्यासह सर्व सदस्य आनंदी आहेत, माझ्या प्रत्येक नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि आदर आहे. असे पॉझिटिव्ह 10 वाक्य लिहून काढायची आहेत आणि झोपून जायचं. तर एक रफ वही करायची आहे, ज्याच्यातला कागद तुम्ही रोज लिहून फाडणार, जाणार, आणि एक छानशी डायरी करायची आहे. ती डायरी येलो पेजची असेल आणि त्याच्यावर रेड पेननी लिहिलं तर मॅनिफेस्टेशन लवकर कंप्लीट होतं. ठीक आहे, येलो पेजवर रेड पेननी जर तुम्ही लिहिलं तर मॅनिफेस्टेशन लवकर कंप्लीट होतं. तर तशा डायरीवर उद्या मी डायरी दाखवते, माझी डायरी जरा तिकडे ठेवली आहे साईडला. तर उद्या मी तुम्हाला डायरी दाखवते की कशा पद्धतीची एखादी डायरी तुम्ही मार्केटमधनं परचेस करू शकता, बाइंड करून घेऊ शकता, आणि तिथे रोज तुमचे 10 सकारात्मक अफर्मेशन लिहायचे. प्लस एक अफर्मेशन 3 वेळा लिहिलं तर अजून जास्ती फायदा होतो. एक अफर्मेशन 3 वेळा लिहिलं तर आणखी फायदा त्याच्यात होत असतो. तर एक अफर्मेशन 3 वेळा लिहिणं ही पण आपलं राहणार आहे. ओके, नेक्स्ट. आता तुम्हाला एक अदृश्य झोळीची मी सांगितली, तर कल्पना करा की तुमच्या घरात समोर एक झाड आहे किंवा असेल नसेल, त्याच्यावर तुम्ही एक झोळी, अदृश्य काय रोजची झोळी, तर घराच्या बाहेर पडताना एक झोळी तिथे ठेवायची आहे, अदृश्य झोळीने म्हणायचं आहे की मी या झोळीमध्ये माझ्या घरातले जे काही सफरिंग आहे ते संपूर्ण इथे टांगून टाकलेले. ते सफरिंग ऑफिसला घेऊन जायचं नाही, तुमच्या कार्यस्थळी घेऊन जायचं नाही. ओके, या जगामध्ये जेवढे अपघात झाले, डोक्यामध्ये चाललेल्या नकारात्मक विचारांमुळे होतात, आणि सगळ्यात जास्ती विचार व्यक्ती करतो एकटं असताना. माझ्या मैत्रिणींनो, किचनमध्ये सगळ्यात जास्ती नकारात्मक विचार येतो की नाही सांगा? स्वयंपाक करत असताना तुम्ही एकट्या असता, नकारात्मक विचार असतो, आणि व्यक्ती जेव्हा गाडी ड्राईव्ह करत असतो तेव्हा तो एकटा असतो. 2 व्हीलर 4 व्हीलर चालवताना सगळ्यात जास्ती जेंट्स नकारात्मक विचार तिथे करतात आणि महिला नकारात्मक विचार करते किचनमध्ये, आणि दोन्ही ठिकाणं चुकीचे आहेत. तर काय करायचंय, एक झोळी आधीच घराच्या समोर टांगून दिली, एक तुमच्या कार्यक्षेत्राच्या समोर, तिथं पोहोचल्यावर 1 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि कल्पना करा तुमच्या सर्व विचारांमध्ये, म्हणजे ऑफिसला जाण्याच्या आधी ऑफिसमधून जेवढाही तुम्ही कारभार घेऊन येता की नाही, तो तिथे परत टांगायचा ऑफिसच्या बाहेर, आणि मधला वेळ हा फक्त तुमचा मी टाइम असला पाहिजे. ठीक आहे, मी टाइम काय असला पाहिजे की ती अदृश्य झोळी तुम्ही टांगून ठेवलेली, आणि फक्त तुम्ही स्वतःसाठी मस्त पॉझिटिव्ह जे आवडतात तुम्हाला गाणे ते ऐकून राहिले. तर मैत्रिणींना स्वयंपाक करताना मस्त तुम्ही छानसं म्युझिक लावून हे करा. माझ्या बंधूंनो गाडी चालवताना किंवा मैत्रिणींनो गाडी चालवताना छोटंसं हलकं साऊंड, हेडफोन नाही म्हणत आहे मी, हेडफोन लावायला तर कारण हेल्मेट आणि हेडफोन दोन्ही एकत्र घातले की अजून प्रॉब्लेम होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, ओके, तर तुम्हाला काय करायचंय, सगळे जे ऑफर, झोळी म्हणजे काय, झोळी 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 असं समजा की एक मोठी बॅग, एखादी कॅरी बॅग तुम्ही अडकवलेली आहे. ठीक आहे, आणि ती झाडाला अडकवली, आणि त्या असं सांगायचंय की तुम्ही तुमचं सगळं सफरिंग आहे ते सगळं त्याच्यात टाकून राहिलेले आहेत. तुमच्या ज्या काही नकारात्मक भाव आहेत ते सगळं तुम्ही त्या बॅगमध्ये, त्या पिशवीमध्ये टाकून दिलेले आहेत, असं तुम्हाला सांगायचंय. और मी टाइम तो पॉझिटिव्ह अफर्मेशन जेव्हाही एकटे असाल, ठीक आहे, जेव्हाही एकटे असाल तेव्हा तुम्हाला
पॉझिटिव्ह सूचना स्वतःला द्यायच्या आहेत. तर हे झालं तुमचं माइंडचं प्रोग्रामिंग. आणि तिसरी गोष्ट, जसं आता मी सांगितलं की आप क्या चाहते हो, तर त्या सूचना आपल्या सबकॉन्शियस माइंडला झोपण्याच्या आधी पहिली ऍक्टिव्हिटी काय सांगितलं, लिहा फाडा जाळा. आणि दुसरी ऍक्टिव्हिटी काय सांगितलं, तुम्हाला ज्या सकारात्मक गोष्टी तुमच्या लाईफमध्ये पाहिजे आहे त्या लिहून काढा. सबकॉन्शियस माइंड तेच करेल जे तुम्ही त्याच्याकडे मागाल, अट्रॅक्ट कराल. कारण एनर्जीचा सायन्सचा नियम काय, व्हॉट यू फोकस ऑलवेज एक्सपांड अँड ग्रो. ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस करता ती नेहमी एक्सपांड होते. सूर्याच्या आपल्या बिंगातनं जेव्हा सूर्याचा एक किरण परावर्तित करता तर त्याच्यात असंख्य किरण निर्माण होतात. एक गव्हाचं बी पेरलं की असंख्य गहू त्याच्यातनं मिळतात. एक आंब्याचं बी पेरलं की वर्षानुवर्ष आंब्याच्या झाडाला हजारो शेकडो आंबे लागून जातात. आणि म्हणून ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट. आपल्याला फोकस ज्या गोष्टी आपल्याला जीवनात पाहिजे, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, त्याच्यावर फोकस ठेवायचा आहे. नेव्हर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे नाहीये ती कधीच अट्रॅक्ट करायची नाहीये. यासाठी आपल्याला स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचंय. स्वतःचं बेस्ट फ्रेंड, स्वतःसाठी वेळ काढा. कारण या जगातल्या प्रत्येक सफल किंवा असफल व्यक्तीकडे 24 तास आहेत. कुणाकडे 1 सेकंद जास्ती किंवा 1 सेकंद कमी नाहीये. प्रत्येकाकडे 24 अवर्स आहे. तर आपल्याला या 24 तासांचं प्लॅनिंग प्रॉपर करायचं आहे. यू आर द मॅग्नेट, डू ड्रीम, डू डिझायर. तुम्ही ते मॅग्नेट आहे की जे ड्रीम कराल ते तुम्ही पूर्ण करू शकता. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. एक लक्षात घ्या, तुम्ही इथपर्यंत आहात. आत्ताच्या घडीला क्लासमध्ये 477 लोक आहेत आणि या 477 लोकांनी काहीतरी एक डिसिजन घेऊन तुम्ही इथे आलेले आहेत. ठीक आहे. आता जसं तुम्हाला तेच डिसिजन घ्यायचं आहे की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एक्झॅक्टली काय पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आरोग्य पाहिजे की ऐश्वर्य पाहिजे, हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, की तुम्हाला नेमकं काय अट्रॅक्ट करायचं आहे. रोज 30 मिनिटाचा अलार्म सेट करायचा आहे किंवा ऍटलिस्ट दिवसातनं एकदा स्वतःला विचारायचं आहे की मी आजचा दिवस जगण्यासाठी कुठल्या पॉझिटिव्ह ऍक्शन घेतल्या आहे किंवा कुठल्या नकारात्मक गोष्टी माझ्याकडनं घडलेल्या आहेत याचं अनालिसिस करायचं आहे. का बरं आपल्याला हे करायचं आहे? कारण ईश्वराने आपल्याला हे जीवन सर्वोत्तम सुखासाठी दिलेलं आहे आणि याचा स्वीकार करायचा आहे. पण आपण जे पाहिजे आहे त्याचा विचार न करता नेहमी जे नाही आहे आपल्याकडे त्याचाच विचार करतो आणि चुकीच्या गोष्टींना अट्रॅक्ट करतो. तर आजपासनं एपीजे अब्दुल कलाम सरांचे हे 5 वाक्य रोज आरशासमोर म्हणायचं आहे. तुमच्या घरी फ्रेम करून लावून टाका हे वाक्य. काय वाक्य आहे? आय एम द बेस्ट. याचे छान छान फ्रेम मिळतात. तर तुमच्या घरामध्ये हे वाक्य प्रत्येकाला म्हणायला सांगा. आणि लावून ठेवलं नाही म्हणायला सांगितलं तर नजरेखाली जातील अशा ठिकाणी ती फ्रेम लावा. म्हणजे आपोआप लोक घरच्यांकडून वाचल्या जातील. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. काय म्हणायचंय? आय एम द बेस्ट. जे काही माझ्या जीवनात आहे ते बेस्ट आहे, ते मी बेस्ट आहे. आय कॅन डू इट, आय कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. गॉड इज ऑलवेज विथ मी. प्रत्येक कार्यासाठी ईश्वराची मला सोबत आहे. आय एम अ विनर, टुडे इज माय डे. या एनर्जीने आपल्याला काम करायचं आहे. आणि विश्वविख्यात एक प्रार्थना आहे होप प्रेयर. ज्या प्रेयरच्या याच्याने, म्हणजे याचा माझा सेपरेट क्लास पण होतो पण मी तुम्हाला इथे शॉर्ट मध्ये सांगते. समजा एखाद्याच्या जीवनामध्ये पैशाची कमतरता आहे तर त्यांनी काय म्हटलं पाहिजे, हे माझ्या जीवनातील पैशाची कमतरता नाही, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. काय म्हणायचं? हे माय अबंडंट लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे माय हॅपी मॅरिड लाईफ. कुणाला लग्नाचं म्हणजे मॅरिड लाईफ मध्ये इश्यू असेल, पटत नसेल तर काय म्हणायचं? हे माय हॅपी मॅरिड लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. जर मुलं ऐकत नसतील तर हे माय केअरिंग अँड लवेबल चिल्ड्रन्स, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर तुमचं जर एखाद्याचं अर्निंग गोल 1 लाख पर मंथ किंवा 2 लाख पर मंथ असेल तर हे माय अर्निंग ऑफ दॅट मच अमाऊंट, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. अगदी ही हवाईची एक प्रेयर आहे. आणि हवाई मधल्या एका मनोरुग्णालयात तिथले जे कर्मचारी होते त्यांनी फक्त डिस्टन्सनी ही प्रेयर त्यांच्या स्वास्थ्यासाठी निर्माण केली. गुगलवर तुम्ही सर्च करू शकता होप प्रेयर. आणि त्या व्यक्तीने सगळ्यांना हिलिंग देऊन इतकं छान केलं की 6 महिन्यात सगळ्या पेशंटला सुट्टी द्यावी लागली. इतकी ही पॉवरफुल प्रेयर आहे. मग आपण या प्रेयरचा वापर डेली बेसिसवर करून, प्रत्येक कामात करून माइंड बॉडी सोलवर असलेल्या सगळ्या प्रश्नांना आपण सोल्युशन देऊ शकतो. आणि या 10 दिवसात आपण
काय शिकणार आहे? आपले विचारच आपलं जीवन आहे. हम ही हमारे जीवन के शिल्पकार. सो आजपासून आपल्याला ही विचारांवर काम करून रेकी ऊर्जांसोबत उद्या आपण पास्ट लाईफ मेडिटेशन आणि व्हॉट इज रेकी हा टॉपिक आपण घेऊन याला डिटेलमध्ये समजणार आहोत. वेळ संपलेली नाही आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक सुंदर प्रॅक्टिकल घेणार आहे. सो व्हॉट वी थिंक वी बिकम असं भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. म्हणून एक छोटंसं प्रॅक्टिकल आपण घेणार आहे. थोडं 1 सिप ऑफ वॉटर घेऊन घ्या, पाणी जर जवळ असेल तर. आजचा आपला मेन विषय आहे स्वतःवर प्रेम करणं. आय लव्ह माय सेल्फ. सो डोळे बंद करा. 10 मिनिटं कोणीही डिस्टर्ब करणार नाही. या पद्धतीने आपल्याला शांत बसायचं आहे. शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करा, कारण जी हिलिंग मी आपल्यापर्यंत पोहोचवते ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला पॉझिटिव्हिटीने या सगळ्या फोर्सकडे लक्ष द्यायचं आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे. श्वास हाच एक सत्यता आहे, आपल्या प्राण ऊर्जेशी जोडलेली एक दिव्य ऊर्जा म्हणजे आपला श्वास आहे. हा श्वास म्हणजे परमात्म्याचा या देहासोबत जोडलेला आशीर्वाद आहे. जेवढ्या सहजतेने आपण या आशीर्वादाला कनेक्ट करू तेवढाच सुंदर अनुभव येणार आहे. सो येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. आणि आजच्या या ध्यान साधनेतनं आपण ईश्वराला आभारी मानायचंय. ज्याही ईश्वर गुरूंवर तुमचा विश्वास आहे त्यांना मनोमन प्रार्थना करा, त्यांचा आभार माना या सुंदर देहासाठी. बघा, आपण भाग्यशाली आहोत. स्वतःच्या हृदयावर हात ठेवून ईश्वराने दिलेल्या प्राण ऊर्जेबद्दल थँक्यू म्हणा. मला हा देह दिला हे ईश्वरा, त्यासाठी मी खूप थँक्यू. बघा, ईश्वराने हा देह जेव्हा आपल्याला दिला होता ना, संपूर्ण स्वास्थ्यमय देह दिलेला होता. पण आजपर्यंत आपण कधीच या देहाची काळजी घेतली नाही. जी काही काळजी घेतली ती कामापुरती. आपण जेवढी जबाबदारी आपल्या कुटुंबियांची घेतो तेवढी काळजी कधीच घेतली नाही. आज ऍक्सेप्ट करा, या हृदयात असलेल्या साक्षात परमेश्वराला साक्षी म्हणून आणि मनापासून म्हणा, आय एम सॉरी. आय एम सॉरी. या शरीराचं मी आज माफी मागतोय की मी पाहिजे ती काळजी घेतली नाही. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. हे माय डिअर बॉडी. आपल्या शरीराला कधीच आपण डिअर म्हणून हाक मारलेली नाही, पण आज मारा, कारण या शरीरासोबतच आपलं अस्तित्व आहे. हे माय डिअर बॉडी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी की मी तुझी काळजी घेतली नाही. कळत नकळत मी चुकीचा आहार तुला दिला. ईश्वराने तर मला एक सुंदर आणि स्वस्थ देह दिला होता, पण मी तुझी काळजी घेतली नाही, त्यासाठी आय एम सॉरी. आपल्या हाताला दुसऱ्या हाताने स्पर्श करा. बघा, आज या जगामध्ये असंख्य लोक आहे ज्यांना हात नाही आहे, आणि हात असले तरी ते प्रॉपर काम करत नाही आहे. ईश्वराला या हातांसाठी आभार माना आणि मनोमन प्रार्थना करा, आय एम सॉरी. आपल्या हाताची माफी मागा की आज
पर्यंत यांनी आपल्यासाठी इतके कामं केले, पण आपण कधीच याची काळजी घेतली नाही, याला थँक्यू म्हणता नाही. माझ्या दोन्ही हातांना आज स्वतः म्हणायचं की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आपल्या दोन्ही डोळ्यांना स्पर्श करून म्हणा की हे माझे डोळे, मी थँक्यू म्हणतो, कारण आज लाखो लोकांना डोळे असून दृष्टी नाहीये. हे सुंदर जग, या जगातील रंग ते बघू शकत नाहीये. असंख्य कार्य करतोय तू माझ्यासाठी. अगदी लहानपणापासून रंग, शिक्षण सर्व घेण्यासाठी या जगातली सुंदर सृष्टी पाहण्यासाठी तू मदत केली. कळत नकळत मी तुझ्याकडनं खूप जास्ती काम करून घेतलं. गरज नसताना अनेक वेळा अनेक तास रील स्क्रोल करत बसले असेल. या डोळ्यांची काळजी न घेता रात्रीचे जागरण केले असतील. त्या प्रत्येक शिक्षेला साठी, त्या प्रत्येक चुकीसाठी जस्ट से आय एम सॉरी, दोन्ही डोळ्यांना माफी मागा. कारण विचार करा की या जगामध्ये ज्यांना डोळे नाही हो, ते बघू शकत नाही, पण ईश्वराने दिलेल्या या डोळ्यांचा वापर आपण कुठे करतोय? जर तुमचा वेळ तासन तास रील स्क्रोल करण्यात जात असेल तर आज मनापासून म्हणा आय एम सॉरी. आजपासून इथून पुढे मी या डोळ्यांचा वापर चांगलं बघण्यातच करणार आहे. जस्ट से डोळ्यांना आय एम सॉरी. अगं जर दिवसभर त्या टीव्हीवर तुम्ही सिरियल त्याच त्याच बघत असाल, त्यासाठी या डोळ्यांना म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. त्या डोळ्यांमुळेच तुम्ही हे सुंदर, कल्पना करा की एक दिवस जरी तुम्हाला डोळे बंद ठेवावे लागले, डोळ्यांनी काहीच दिसलं नाही तर काय होईल? आज असंख्य लोक या डोळे नसल्यामुळे जग बघू शकत नाही. तर आजपासून स्वतःला प्रॉमिस करा की आजपासून मी या डोळ्यांची काळजी घेईन. दोन्ही हात कानावर ठेवा आणि त्या कानांना थँक्यू म्हणा, कारण असंख्य लोक होतो की ज्यांना ऐकता येत नाही. तुम्ही सुंदर पक्ष्यांचा आवाज ऐकू शकता, सुंदर समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू शकता, मधुर संगीत ऐकू शकता, पण कळत नकळत आपण चुकीचे आवाज, मूवी मध्ये दिसणाऱ्या मारधाडीचे आवाज या कानांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यासाठी कुणाचे चुकीचे शब्द तुमच्या कानांपर्यंत पोहोचलेले आहे, आज त्या कानांची माफी मागा. मी आय एम सॉरी. हे माझे इयर्स, हे माझे कान, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. आणि आता विचार करा की या ईश्वराने किती लोकांना मुख दिलाय, बोलता येत नाही. दोन्ही हात ओठांवर ठेवा आणि जस्ट से आय एम सॉरी. कळत नकळत माझ्या वाणीतून मी चुकीचे शब्द बोललो असेल, माझी वाणी कुणाच्या कानापर्यंत पोचताना त्याला दुःख पोचवलं असेल, त्यासाठी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. साक्षात तुमच्या समोर जेही ईश्वर असेल तो तुमचं माफी स्वीकारतो आहे अशी कल्पना करा. तुमच्या मुखातनं कळत नकळत एखाद्याला चुकीचे भाव प्रकट झाले असेल, जस्ट से आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत स्वतःला अनुभव करा की आपण किती भाग्यशाली आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक ऑर्गन योग्यरित्या काम करत आहे. आणि आजपर्यंत जर आपण या देहाची काळजी घेतली नसेल, त्यासाठी जस्ट से आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. इथून पुढे प्रत्येक क्षण मी तुझी काळजी घेणार आहे, कारण तुझं असणं माझ्या अस्तित्वासाठी महत्वाचं आहे. हे माझ्या शरीरा, तू सोबत आहे म्हणून माझे प्रत्येक नाती माझ्या सोबत आहे. हे घर माझं आहे, ही गाडी माझी आहे, हा बंगला माझा आहे, हे मुलं माझी आहे, हा जोडीदार माझा आहे, हे नातेवाईक माझे आहेत. फक्त तुझ्यामुळे माझं हे अस्तित्व आहे. आणि मी आज प्रॉमिस करतो की इथून पुढे मी तुझी काळजी घेणार आहे. हे माय बॉडी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. हे माझ्या शरीरा, मला माफ कर. आय एम सॉरी, आजपर्यंत मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं, तुझी काळजी घेतली नाही, त्यासाठी जस्ट से आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. जस्ट से आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. आणि आपल्या या देहाला आज घट्ट मिठी मारा, जशी तुम्ही त्याला नव्याने भेटत आहे. घट्ट मिठी मारा स्वतःलाच आणि जस्ट से आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ, आय एक्सेप्ट माय सेल्फ. तू जसा आहे तसा मी तुझा स्वीकार करत आहे. आय एक्सेप्ट माय सेल्फ, आय एक्सेप्ट माय सेल्फ, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. स्वतःला बिलकुल प्रेमाने सांगा, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह यू. मी आज माझा स्वीकार करत आहे आणि इथून पुढे प्रत्येक क्षण परम सुखी, समाधानी,
आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवनाला ऍक्सेप्ट करत आहे. आय ऍक्सेप्ट माय सेल्फ, आय ऍक्सेप्ट माय सेल्फ, आय ऍक्सेप्ट माय सेल्फ, आय लव्ह 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 माय सेल्फ. आणि हळूवार परत यायचंय. स्लोली स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. ओपन युअर आईज आणि थोडं पाणी पिऊन घ्या. तो उद्या आपण महत्वाचा विषय घेणार आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन. आणि तुम्हाला एक जबाबदारी दिलेली आहे, तुमच्या जवळच्या 3 लोकांना लिंक शेअर करायची, ज्यांच्या मनामध्ये पास्टचे खूप सारे ओझे पडलेले आहेत आणि त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. सो कसं वाटलं सांगा मधुरा मॅडम? हाऊ डू फील? स्वतःची पहिल्यांदा मिठी मारली ना? हो हो. कसं वाटलं? खूप छान वाटलं, मस्त वाटलं, एकदम रिलॅक्स फील झालं. आणि मला खूप दिवस हे करायचं होतं, त्या तुमच्यामुळे आज मी ते करायला मिळालं. म्हणजे मी बरेच युट्यूब वरती वगैरे येत होतो, हो पोनो पोनो वगैरे किंवा रेकी ह्याचं, पण असं आज खूप छान अनुभव आला, म्हणजे मस्त वाटलं, म्हणजे फ्रेश वाटतंय मला की. आणि असं झालंय की आता जे काही माझे प्रॉब्लेम्स होते आता ते होते, तर म्हणजे मला असं वाटलं मी खूपच विचार करत होते त्या गोष्टींचा, खूप हे करत होते मला लास्ट ठेवून. तर ऍज एक नवीन दृष्टी मिळाली की कसं हे करायला पाहिजे. मॅडम खूप छान वाटलं, थँक्यू मॅडम. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. आता तर ही सुरुवात आहे. उद्याचं जे पास्ट लाईफ मेडिटेशन आपण घेणार आहे ते तर तुम्हाला पूर्ण नव्या ऊर्जाने भरून टाकणार आहे. तर उद्याचं मेडिटेशन खरोखर माझं फेवरेट आहे, जे मी विद्यार्थ्यांसाठी घेत असते. बट यू विल एन्जॉय दॅट. ओके, सो प्रॉमिस जिनको भी मॅडम भेजना है. बोला मॅडम. विद्यार्थ्यांसाठी जर असेल उद्याच हे, तर नेमके उद्या माझ्या मुलींची शाळा लवकर सुटणार आहे, त्यावेळेला हे त्यांना बघा, घेऊन हे जे बसलं 10 तर दिवसांचे चालेल. सेशन आहेत ना, हे अगदी 10 वर्षाच्या हा पुढे कुणीही करू शकतात, कारण इथे आपला एक दिवसही आपण कुठल्याही निगेटिव्हिटीवर चर्चा करत नाही. त्याच्यामुळे हे 10 दिवसांचे हा असा कोर्स आहे आपला की 10 वर्षाच्या पुढील प्रत्येक मुलांना आपण बसवू शकतो की जे शांत बसतील. और आणि हा लिटरली मोठ्या वयाच्या लोकांना पण खूप कामाचं येतं. तर हा 10 दिवसांचा असा कोर्स आहे. जर जी लिहा फडा जाळावाली ऍक्टिव्हिटी जर मुलांना रोज करवली ना, त्याची प्रॅक्टिस जर करवली, तर आपण जे बघतोय की मुलं एखाद्या अपयशाने हरून जातात आणि आत्मविश्वास गमावतात. त्याच्यासाठी मी जेव्हाही आमचं स्टुडंट काउन्सिलिंगचं सेशन असतं तेव्हा मी ही ऍक्टिव्हिटी जबरदस्तीने करायला सांगते, कारण ही खूप पॉवरफुल ऍक्टिव्हिटी आहे. तर प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी ही कराच. ओके, हा. चला, ठीक. थँक्यू. अजून कोणी? दोज वॉन्ट. इकडे तर चॅटबॉक्स मध्ये खूप सारे मेसेजेस आले, बट जो शब्द सुमनांनी शेअर करू इच्छितात या मेडिटेशनचा अनुभव त्यांनी हँडल केला, तर इट विल हेल्पफुल टू मी. पूजा मॅडम अनम्यूट करा. पूजा मॅडम, अच्छा, सोनल कुलकर्णी मॅडम अनम्यूट करा. हा बोल पूजा मॅडम, बोला. हा मॅडम, खूप छान वाटलं. अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं माहिती बोलताना. म्हणजे कधी म्हणजे असं बॉडीला आपण कधी बोललोच नाहीये. म्हणजे मी सध्या मी मेडिटेशनचं करतेच आहे. म्हणजे मला अनुभव पण आहे त्याचा खूप. जे लिखाण वगैरे असतं 369चं पण मी केलंय. त्याचा पण अनुभव मला आहे. 5 दिवसाचा पण मी केला. तर त्याचा पण मला अनुभव. मेडिटेशन म्हणजे जसं आपण बोलल तसंच होतं. आणि मी एक ट्रिक होती ती बघितली होती की एक म्हणजे ह्याच्यावरती Instagram वरती त्यांनी सांगितलं की तुम्हाला 24 तासामध्ये तुम्हाला जर जे तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळेल. तर मी सहज असंच 11 वाजता म्हणलं बघू. मला तर माहितीये युनिव्हर्स माझं सगळं ऐकते. त्याच्यामुळे मी सहज बोलून झाले आणि खरंच मला
ते म्हणजे मला 24 तास व्हायच्या अगोदरच मला अनुभव मिळाला त्याचा. म्हणूनच मी सांगते की चुकूनही स्वतःबद्दल, म्हणजे खूप मुलांबद्दल, आवडतं कुटुंबाबद्दल ना, मी खूप म्हणजे खूप नकारात्मक करते. बोलायचं नाहीये. माझा प्रयत्न हा जो 2 दिवसापासून आहे ना, तो सगळ्यांसाठी काय आहे की नकारात्मक बोलूच नका. कारण तुमचा प्रत्येक ब्रह्मांड फक्त तथास्तु म्हणण्यासाठी बसलेला आहे आणि त्याला युनिव्हर्सला येस ऑर नो, चांगलं किंवा वाईट काही समजत नाहीये. जर एखादा व्यक्ती सतत म्हणेल की माझे गुडघे दुखते गुडघे दुखते, वा युनिव्हर्स म्हणते तथास्तु दुखू दे गुडघे. एखादा व्यक्ती पण मेरे जिंदगी में इतना कम है, कट कट कट, माझ्यासाठी नाही आहे वाक्य. समजत मी सांगते तर युनिव्हर्स तुम्हाला सतत तथास्तु म्हणत असते आणि म्हणून युनिव्हर्सला करेक्ट मागायला मी तुम्हाला याच्यातनं शिकवत आहे. तो यूनिवर्स को मांगना भी है तो करेक्ट तरीके से मांगो. ठीक है. हा. ओके, थँक्यू पूजा मॅडम. रुपाली मॅडम अनम्यूट करा. सांगायची गोष्ट म्हणजे मी आता 70 वर्षाची तरुणी आहे. हा, Good. आणि हे आमच्या लहानपणी कधी मिळालं नाही, आत्ताही मिळतंय. तुम्ही जाणीव करून दिली की आपल्याला देवाने छान डोळे दिले, कान दिले, तोंड दिले, हात दिले. मग त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं, थँक्यू म्हणणं हे कधी जमलंच नाही. म्हणजे जाणीवच झाली नाही की तुम्ही आज करून दिले. आणि इतकं खूप छान 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 वाटलं म्हणून सांगू की ते शब्दात नाही वर्णन करता येतं. भले 70 वर्षाच्या तरुणीला का होईना, पण हे मिळालं हे खूप छान आहे. खरंच खूप छान आहे, भाग्यवान आहे तुम्ही. थँक्यू थँक्यू थँक्यू. हा, भावना मॅडम बोला. हा मॅडम. मॅडम तुम्ही अफर्मेशन बद्दल सांगितलं होतं की लिहायचं. ती कृती मी याच्या आधी केली होती मॅडम. मी पण असं पुष्कळदा बघितलं होतं युट्यूबवर, इंस्टाग्रामवर. तर ती कृती मी करून बघितली होती. आणि एक डॉक्टर आहेत, मी नागपूरची आहे. तर नागपूरला मी एका सायकॅट्रिक कडे गेली होती. त्यांनी पण मला सांगितलं होतं असं अफर्मेशन की एका बुक मध्ये लिहून काढायचं जे जे तुम्हाला हवं, जे पाहिजे. ते मी केलं होतं मॅडम आता 6 महिन्याआधी. ते 5-5दा मी लिहून काढायची. तर त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये नंतर घडायला लागल्या. येस, याचा म्हणजे मला अनुभव आला मॅडम छान. लिहून विसरून जायचं. हा, मी लिहिलं काही दिवस लिहिलं आणि मग 5-5दा लिहायची. आणि माझी दिलीप काका, डायरी घेऊन बसलो. त्या कप डायरीमध्ये असेल तर द्या ना रिकामा. मी माझ्या डायरीमध्ये लिहायची जे जे मला हवं. तर त्या गोष्टी आता माझ्या जीवनामध्ये घडत आहेत मॅडम. खूप छान होतं. तेच यालाच म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. आपण अफर्मेशनच्या माध्यमातून त्याच गोष्टी करत असतो. झायोमी नावाने जॉईन झालेला मॅडम अनम्यूट करा. झायोमी नावाने कोण जॉईन झालेला आहे? मोबाईलचं नाव आहे. माईक ऑन करावे. अश्विनी मॅडम बोला. आता हा बोला झायोमी मॅडम. झायोमी नावाने जॉईन झाले मॅडम. माईक ऑन झालाय तुमचा. ऐकायला येते? हा येत आहे, बोला. मॅम मला आहे ना, म्हणजे मी कुठं 7th मध्ये स्कूल सोडणार होती आणि त्याच्यानंतर मी माझ्या लाईफमध्ये म्हणजे खेड्यातून फॅमिली बॅकग्राऊंड शेतीचं सगळं. आणि आज मी म्हणजे छोट्या छोट्या का गोष्टी असो ना, सगळं मी अचीव्ह केलं. जे जे मी छोटे ड्रीम्स ठेवले होते माझे. मी एक योगा टीचर आहे. ते पण पॉसिबल नव्हतं. 1 मंथ जाणं आणि रेसिडेन्शियल योगा क्लास म्हणजे ते योगा टीचर ट्रेनिंग कोर्स करणं. छोटे छोटे का ड्रीम पासून मी माझे सगळे कंप्लीट केले. भेटतात, रिझल्ट भेटतात आणि मला आहे खूप ट्रस्ट आहे युनिव्हर्सवर. ग्रेट, खूप छान. चला, थँक्यू. झायोमी नावाने जॉईन झाले मॅडम. बोला, माईक ऑन आहे तुमचा. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार, बोला. मला पण खूप छान वाटलं. अक्षरशः डोळ्यातून पाणी चाललं ते झाल्यानंतर. खरंच आपण आपल्या शरीरावरती कधीच प्रेम करत नाही, कधी स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि अजून एक विचारायचं होतं मॅडम की मी हे करते असं हे फॉरगिव्ह मी हे म्हणते, पण मुलं ऐकत नसतील तर अजून काय करू शकतो आपण त्यांच्यासाठी? त्याच्यासाठी आता तर लेव्हल 1 आहे. न सांगता बघा, मुलांना सांगितलं नाही आजकाल मुलं. तर रेकीमध्ये डिस्टन्स हिलिंग हा प्रकार असतो, ज्याचं मी प्रॅक्टिकल तुम्हाला करून दाखवणार आहे. तुमच्या सगळे जे काही वेदना आहे, ईश्वराच्या इच्छेने जेवढं कमी होईल तेवढं कमी करण्यासाठी आपलं डिस्टन्स हिलिंगचं जेव्हा मी याच्यात मी खूप प्रॅक्टिकल सेशन घेणार आहे तुमचे. फक्त शिकव, थेरॉटिकल नाही या. तर त्या प्रॅक्टिकलमध्ये जसं मी डिस्टन्स हिलिंगने तुमचा पेन कमी करून देऊ शकेल किंवा तणाव कमी करू शकेल, तसं तुम्ही टेलिपॅथी, रेकीच्या सेकंड लेव्हलमध्ये जे आपण टेलिपॅथी शिकतो त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या मुलांना, लिटरली मी माझ्या मुलाचं उदाहरण सांगते. वेन ही वॉज इन 9th स्टँडर्ड, अक्षरशः तो डिस्टर्ब झालेला होता. टीनेजर्स मध्ये होता आणि कुठल्या गोष्टीची भीती वाटली. 6 महिने तो शाळेत गेला नाही. विचार करा, 9th मध्ये असताना. डिप्रेशन, एन्झायटी म्हणजे सोनोग्राफी झाली,
त्याच्यानंतर सायकॅट्रिक म्हणजे दाखवचं बुवा असा विचार केला आम्ही. सगळं करून बघितलं. शेवटी NLPचं सेशन आणि मी हिलिंग दिलं. टचवूड मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की जो मुलगा 9th मध्ये कसं तरी शाळेत जाऊन 60% मिळवले, 10th मध्ये 90% पास झाला. आज तो 18 वर्षाचा कम्प्लीट आहे. जूनमध्ये त्याला 18 कम्प्लीट झाले. पण त्याचं आज Amazonवर पुस्तक विकायला आहे 17व्या वर्षी. त्यांनी द टीनेजर द थिंग्स डोंट से या नावावर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. तो स्वतः आज एक वा वा. टीनेजर्ससाठी हेल्थ आणि माइंडसेटचं ट्रेनिंग देतो. वयाच्या जे त्यांनी सफरिंग केलं 9वी मध्ये ते बाकीच्यांना होऊ नये याच्यासाठी आज त्याचे क्लासेस तो घेतो आहे. सध्या त्याचं 1-on-1 कन्सल्टेशन लोकांसाठी असतं, टीनेजर्स मुलांना. कारण कसं आहे, आपण मोठं म्हणून सांगणं तर त्या सेम एजच्या मुलांनी त्यांच्या अनुभवातनं लोकांना ते कार्य आज माझा मुलगा करतोय याचा मला खूप आनंद आहे. म्हणून तुम्हाला सांगते की हे रेकीतनं शक्य झालं. डिस्टन्स हिलिंग जे रेकीचं आहे ना, त्याच्यामुळे मी त्याला एवढं तयार करू शकलेली आहे. सो आजच्या घडीला तो एक काउन्सिलर, मेडिटेशन ट्रेनर, हेल्थ कोच आणि NLP मास्टर प्रॅक्टिशनर एवढं तो झालेला, प्लस वास्तू विशारद सुद्धा आहे. वयाच्या 18व्या वर्षी फक्त शिक्षण त्याचं पॉलिटेक्निक फायनल इयर चालू आहे. 18 या 1 जूनला कम्प्लीट झालेले आहे. तर विचार करा की अगर कर सकते हो तर तुम्ही या रेकीतनं खूप काही करू शकता. आज माझ्या जीवनाचा अनुभव आहे. रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. तर भेटूया याच ऊर्जांसोबत उद्या. तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या जीवनामध्ये जे काही पासलपचे दुःख आहे, जर ईश्वरने म्हणजे तुमची सोबत आणि त्याची ऊर्जा याच्याने आपण सगळ्या नकारात्मक ऊर्जांना उद्या डिलीट करणार आहोत. एक इच्छा माझी जी तुम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे की आजचं सेशन जर चांगलं वाटलं असेल तर आज तुम्हाला ग्रुपवर युट्यूबचा जो रेकॉर्डिंग येईल ना, माझा चॅनल सबस्क्राईब करा. आजचा टास्क आहे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि उद्याची लिंक 3 लोकांना पाठवायची आहे की उद्या आपला झूम फुल झाला पाहिजे. ही यासाठी आपण काम करणार आहे. कारण मी ज्या ऊर्जांसाठी फ्रीमध्ये इतक्या वर्षांपासून हे क्लासेस देते, 6 वर्षापासून, तर तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आलं तर हेच स्माईल वाटण्यासाठी तुम्ही जर 3 लोकांना मला मदत केली तर ही माझी फी आहे 10 दिवसांची. हो मॅडम, नक्कीच. तर नक्की 3 लोकांना पाठवा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत हो. जास्त लोकांपर्यंत हे पोहोचेल. तुम्ही ते माध्यम बनाल. ओके, सो थँक्यू. मला ऐकून ओके. घेतल्यासाठी कोटी कोटी आभार. धन्यवाद. दिव्य रेकी शक्ती आपल्या तुमचे जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि ज्याही लोकांना शेअरिंग करायचं होतं सगळ्यांना वेळ द्यायला संधी मिळाली नाही, गुगलची रिव्ह्यूची लिंक मी पाठवते आहे. तुम्ही तुमचं जे काही शेअरिंग आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन करावं हीच इच्छा. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.